सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये अक्षरलेखनासाठी असणारा हा जो व्हिडिओ आहे, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. असे हे खडू मी तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानुसार इथं मी लाईन्स आखलेल्या आहेत. आपण प्रत्येक अक्षराचा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहे. बऱ्याच अक्षर मित्रांनी मला विनंती केली की आपण प्रत्येक अक्षराचं या ठिकाणी कसं लिहायचं लिहून दाखवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर बघा, आता आपण अ पासून ज्ञ पर्यंत या ठिकाणी आपण हा व्हिडिओ या खडूच्या माध्यमातून आपण करून घेणार आहे. हा खडू आपण भिजवलेला नाही. हा खडू आपण हाय कंपनीच्या जे काही खडू आहेत ते वापरलेले आहेत. ऑनलाईनला भेटतात. हाय कंपनी नसेल तर कोरस आहे, तोही आपण वापरा. चला आता आपण सुरुवातीला ओ हे आपण काढूया. पा या 2 लाईन्स आहेत. ओ आ इ ई काढूया. ओ आ पहा, अ आ ई, त्यानंतर पुढचा ई, अ आ इ ई, उ, आणि पुढचा उ. हा झालेला इथं. खाली आपण राहिलेले अक्षर घेऊ. ए ऐ ओ औ अम आहा. ए, ऐ, ओ, औ. याच जो आपला जो काना आहे आचा, याच कान्यावर हे 2 मात्रे आले पाहिजेत. अम, खडू तुटलेला आहे. अम आहा. हे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व जे स्वर आहेत ते आपण काढलेले आहेत. यानंतरची पुढची अक्षरे आपण क ख ग घ आपण काढणार आहे. क,
ख क ख ग घ आणि ग. ही 5 अक्षरे. त्यानंतर आपण आता पाहूया च, छ, ज, झ ही 5 अक्षरे पाहूया. चला आता च, छ, च, छ, ज, झ, झ. याला इथं अशा आपण खाली असं जरी केलं तरी चालेल. आणि शेवटी अनुनासिक आहे य. याला त्र म्हणण्याचा बरेच जण वापर करतात, पण तसं नाही. हे य हे अनुनासिक आहे. याचा वापर करत असताना अन असा, जसं न चा अनुस्वार दिल्यानंतर कसा होतो तशा प्रकारे हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही मुळाक्षरे आपण इथं काढलेली आहेत. यानंतरची अक्षरे ट, ठ, ड, ढ, न आणि त, थ, द, ध, न. चला आता आपण काढूया. ट, ट, ठ, ट, ठ, ट, ठ, ड, ढ, न. ट, ठ, ड, ढ, ट, ठ, ड, ढ आणि न, न बाणाचा. हे अनुनासिक ट, ठ, ड, ढ, न. यानंतर आपण आता पाहूया त, थ, द, ध, न. चला त, थ, त, थ, द, ध,
त त ध ध आणि नळातला न, हे एक अनुनासिक. हे अशा प्रकारे. यानंतर प फ ब भ म. चला आपण काढूया. प फ प फ ब त्यानंतर भ प फ ब भ म. हे आपण काढलेलं आहे. हे म हे अनुनासिक आहे. यानंतर पुढचे अक्षरे य र ल व श. चला. य र य र ल व आणि श. कडू इथं तुटलेलं आहे आणि हे श. अशा प्रकारचे. त्यानंतर पुढची अक्षरे पहा. श श षटकोनाचा. श स श स हो ळ हळ क्ष आणि शेवटचं अक्षर याच्यातलं ज्ञ.
हे असे आपले मुळाक्षर झाले. यामधले आणखी काही म्हणजे श्र आहे, त्यानंतर रू आहे, तेही आपण काढूया. पहा, श्र काढूया आपण. श्रीसाठी वापरतो ते. पहा, त्यानंतर ऋषीतला रू. आणि हे श्र आणि रू झालेलं आहे. त्यानंतर एक पचं जे आहे, पचं जे पोट फुटतं, प्रमोद मधला प्र हे वगैरे तसा, तर तो कसा करायचा पहा. इथून जो आपला जो गेलेला कर्व आहे त्याच्यातून तो आपला प्रचा जो येणार आहे तो इथून रिटर्न येतो, असा प्र येतो बघा. द्र पण तशाच प्रकारचं येतं. पहा, हा द आणि द्र इथून असा फुटणार, हा द्र. अशा प्रकारे आपण अक्षरांचे जे काही अवयव आहेत त्यानुसार आपण हे या ठिकाणी आज तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अक्षराच्या संकल्पना घेऊन. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.